उन्हाळ्याची चाहूल लागताच पर्यटकांचे पाय वळायला लागले आहेत ते यवतमाळ जिल्ह्याच्या टिपेश्वर अभयारण्याकडे. हमखास व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये आता पर्यटकांची जी आहे ती रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. टिपेश्वर वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करतायत. आपल्यासोबत पर्यटक आहेत. कहाँ से आए आप और यहाँ पे टिपेश्वर ही क्यों आए हैं टाइगर देखने के लिए? हम हैदराबाद से आए हैं। यहाँ टाइगर्स है बोल के व्हाट्सएप में देखे, इसके वास्ते आए। बाकी जगह भी बहुत से टाइगर साइटिंग होते हैं, तो टिपेश्वरी क्यों आप उसको लाइक कर रहे हैं, चुन रहे हो उसको? वो तो पहले गए, लेकिन लॉन्ग टाइम रखी उन्हों 2-3 महीने पहले ही बुक करना बोल के, इसके वास्ते ये तो आज आए थे। तो अभी समर वेकेशन के लिए आप या निश्चित उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नागरिक जे आहेत ते या ठिकाणी टिपेश्वर अभयारण्याला जे आहेत ते प्राधान्य या ठिकाणी देताना दिसत आहेत. आणि मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी आपण पाहू शकतो. आणखी काही पर्यटक आहेत. हा संपूर्ण तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेला सुन्ना गेट हा परिसर आहे आणि या भागातूनच आहे मोठ्या प्रमाणात सायटिंग जी आहे ती टायगर सायटिंग या ठिकाणी नागरिकांना होत असल्या कारणानं पर्यटक देखील या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत आणखी काही पर्यटक आहेत. दादा, तुम्ही टिपेश्वरला आलात, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि लोक पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या भागात वाढत आहे. काय सांगाल एकंदरीत? टिपेश्वर हे आपलं वाईल्ड लाईफ सेंच्युरी असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यात हे एकमेव ठिकाण आहे, जे मी पुसदचा आहे, यवतमाळ जिल्हा. तर या ठिकाणी हे जवळ असल्यामुळे आम्ही इथे आलो आहे ताडोबानंतर फिरायला. वाघाची संख्या पण भरपूर वाढलेली आहे. त्याच्यामुळे बघायसाठी आलेलो आम्ही, की वाघ वगैरे बघायचे आहेत बुवा. आणि आमचं कसं जवळ पडते आम्हाला यवतमाळ जिल्ह्यापासून, त्याच्यामुळे आता सुट्ट्या लागलेल्या आहे. व्याघ्र दर्शन होतं आणि भरपूर पक्षी पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तिथे आणि प्राणी पण खूप प्रकारचे इथं बघायला मिळतात. त्याच्यामुळे हे बेस्ट आहे आमच्यासाठी. निश्चित आपण जर पाहिलं तर हमखास व्याघ्र दर्शन होणारा हा टायगर प्रोजेक्ट आहे आणि या टिपेश्वर अभयारण्याकडे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची जी आहे ती पावलं जी आहे ती वळताना या ठिकाणी पाहायला मिळते. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.